नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी इंग्रजी विषयातील युनिट 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर या स्टोरीमधील आपला शेवटचा भाग राहिलेला आहे, तो म्हणजे पेज नंबर 33 आणि 34वरील. तर या ठिकाणी पेज नंबर 33वर ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश या सदरामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे पहा. English is not something that you see only in your textbook and classroom. म्हणजेच काय, तर इंग्रजी हा जो विषय आहे तो आपण आपल्या फक्त पाठ्यपुस्तकामध्ये आणि वर्गामध्ये पाहत नाही. तर या ठिकाणी पहा, इंग्रजीचा वापर आणखी कोठे कोठे केला जातो. वी यूज इंग्लिश फॉर मेनी पर्पजेस इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण इंग्रजीचा वापर करतो. समटाईम्स वी हॅव टू फील इन फॉर्म्स अँड ॲप्लिकेशन्स इन इंग्लिश. तर काही वेळेला आपल्याला काही अर्ज म्हणा किंवा ॲप्लिकेशन द्यायचं असेल, आणखी फॉर्म भरायचे असेल, तर आपल्याला ते इंग्रजीमधून भरावे लागतात पहा. तर आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, आपल्या घरामध्ये आपले वडील किंवा बहीण भाऊ हे जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा ते इंग्रजीमध्ये भरतात. हिअर इज अ स्पेसिमन ऑफ ॲन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर अ लायब्ररी मेंबरशिप. कॅन यू फील इट ऑन युअर ओन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ग्रंथालयाच्या सभासदत्वाकरता म्हणजेच ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे आणि तो तुम्हाला स्वतः भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप म्हणजेच ग्रंथालयाचे सभासद होण्याकरिता अर्ज भरायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय काय भरायचं आहे पहा. सुरुवातीला नेम लिहिलेलं आहे इन ब्लॉक लेटर्स. म्हणजेच आपल्याला आपलं संपूर्ण नाव हे कॅपिटल अक्षरामध्ये लिहायचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला आडनाव, त्यानंतर स्वतःचे नाव आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव. यानंतर खाली क्लास आहे पहा, म्हणजेच तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहात तो वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर डिव्हिजन, म्हणजेच तुम्ही कोणत्या तुकडीमध्ये शिकत आहात ती डिव्हिजन. त्यानंतर तुमचा रोल नंबर आहे. त्याखाली पहा डेट ऑफ बर्थ, म्हणजेच तुमची जन्मतारीख लिहायची आहे. तर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ लिहितानासुद्धा सुरुवातीला दिनांक, त्यानंतर महिना आणि त्यानंतर वर्ष लिहायचं आहे. यानंतर पहा जेंडर, मेल की फिमेल, म्हणजे मुलगा असेल तर मेल आणि मुलगी असेल तर फिमेल. या चौकोनामध्ये राईटची खूण करा. त्यानंतर आहे पहा ॲड्रेस, म्हणजेच तुमचा पत्ता. त्यानंतर पिनकोड. त्यानंतर खाली आहे पहा नेम ऑफ द गार्डियन, म्हणजे तुमच्या पालकाचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे. त्याखाली परत पत्ता, त्यानंतर त्यांचा फोन नंबर आणि त्यांचा जर ईमेल ॲड्रेस असेल तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. या ठिकाणी नमुन्यादाखल मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवलेला आहे, तर तो काळजीपूर्वक वाचा आणि याचप्रमाणे तुम्ही या फॉर्ममध्ये तुमची स्वतःची माहिती इंग्रजीमध्ये भरा. त्यानंतर पहा खाली काय लिहिलेलं आहे. प्लीज रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली ऑन द बॅक ऑफ द फॉर्म. म्हणजेच या फॉर्मच्या पाठीमागे तुम्हाला लायब्ररीचे म्हणजे ग्रंथालयाचे काही नियम आहेत ते काळजीपूर्वक वाचण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली पहा आय हॅव रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. म्हणजेच काय, मी हे नियम काळजीपूर्वक वाचलेले आहेत आणि मी ते पाळेन. त्यानंतर खाली डेट आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपण ज्या दिवशी फॉर्म भरलेला आहे त्या दिवशीची दिनांक घालायचा आहे. त्यानंतर स्टुडंट्स सिग्नेचर, म्हणजेच तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे तर या ठिकाणी तुमची सही करायची आहे. यानंतर खाली पहा
मेंबरशिप फीस म्हणजेच काय, सभासदांची फीस म्हणजे आपल्याला ठरलेली जी रक्कम आहे ती या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. टिक द करेक्ट ऑप्शन म्हणलेलं आहे. आता न्यू मेंबर्स आणि रिन्युअल्स दोन आहेत पहा या ठिकाणी. तर जे न्यू मेंबर्स म्हणजे नवीन सभासद आहेत त्यांना हाफ इयरली म्हणजेच काय, तर 6 महिन्यासाठी 50 रुपये आणि इयरली म्हणजेच काय, वर्षासाठी 100 रुपये भरायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही 6 महिन्यासाठी 50 रुपये भरले असतील तर या कप्प्यामध्ये टिक करा. जर वर्षासाठी तुम्ही 100 रुपये भरलेले असतील तर या कप्प्यामध्ये टिक करा. त्यानंतर रिन्युअल्स पहा, म्हणजे आपण आता एकदा सभासद झालो त्यानंतर परत आपल्याला रिन्युअल करायचं असेल, म्हणजे दुसऱ्या वेळेस सभासदाची आपली नोंदणी करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला फक्त 35 रुपये आहेत पहा 6 महिन्यासाठी आणि वर्षासाठी 70 रुपये आहेत. तर आपण जी रक्कम भरलेली आहे त्या कप्प्यामध्ये म्हणजेच या चौकोनामध्ये टिक करा. त्यानंतर इकडं पहा, फॉर ऑफिस यूज ओनली. तर या ठिकाणी तुम्हाला काहीही माहिती भरायची नाही. तर या ठिकाणची सर्व माहिती ही ऑफिस म्हणजेच कार्यालय भरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण 7वी इयत्तेमध्ये शिकत आहोत. तर या इयत्तेपासूनच आपल्याला इंग्रजीमध्ये फॉर्म कसा भरायचा याची माहिती व्हावी यासाठी हा अर्जाचा नमुना आपल्याला दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतःची माहिती इंग्रजीमध्ये भरा. म्हणजेच यानंतर पुढे कोणताही फॉर्म जर तुम्हाला इंग्रजीमध्ये भरायचा असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. यानंतर याच पेजवर सर्वात खाली पहा, फ्रेम रूल्स फॉर द स्कूल लायब्ररी आफ्टर डिस्कसिंग देम इन द क्लास. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी शाळेचे जे ग्रंथालय आहे त्याविषयी सुरुवातीला वर्गामध्ये चर्चा करायची आहे आणि त्यानंतर शाळेच्या ग्रंथालयाकरता काही नियम तयार करायचे आहेत. तर या ठिकाणी नमुन्यादाखल मी काही नियम तयार केलेले आहेत पहा. कीप कंप्लीट सायलेन्स इन द लायब्ररी. बी केअरफुल विथ द बुक्स. डोंट स्पॉईल देम. हँडल द बुक विथ केअर. डोंट डिस्टर्ब अदर स्टुडंट्स. यानंतर पेज नंबर 34 पहा, लँग्वेज स्टडी. यामध्ये कॉमन नाउन्स पार्ट 3 आहे पहा. तर कॉमन नाउन्स म्हणजेच सामान्य नाम हे आपल्याला माहीत आहे. कॉमन नाउन्स कॅन बी क्लासिफाईड इन वन मोर वे, कॉन्क्रीट नाउन्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. तर या ठिकाणी काय म्हणलं आहे, कॉमन नाउन्सची आणखी एका प्रकारे विभागणी होते म्हणलेलं आहे. एक आहे कॉन्क्रीट म्हणजेच मूर्त आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त नाउन्स. तर या ठिकाणी जी कॉन्क्रीट नामे आहेत ती आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा स्पर्श करू शकतो अशा वस्तूकरता वापरतात. कॉन्क्रीट नाउन्स स्टँड फॉर थिंग्स दॅट यू कॅन ॲक्च्युअली टच और सी. फॉर एक्झाम्पल पहा, स्कूल, होम, कार्ड्स, बटरफ्लाईज आणि चाइल्ड. तर आता या ठिकाणी ही जी उदाहरणे आहेत ही आपण प्रत्यक्ष पाहू शकतो आणि यांना आपण स्पर्शसुद्धा करू शकतो, म्हणूनच ही कॉन्क्रीट नामे आहेत. तर यानंतर पहा, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स स्टँड फॉर आयडियाज, क्वालिटीज, फीलिंग्ज, ॲक्शन्स एक्सेट्रा. म्हणजेच ही जी ॲब्स्ट्रॅक्ट नामे आहेत ती कल्पना, गुणविशेष, भावना आणि कृती इत्यादी गोष्टी दर्शवण्याकरिता वापरतात. फॉर एक्झाम्पल पहा, लाईफ, टाईम, युनिटी, प्रोग्रेस, हॅपीनेस, चाइल्डहूड, मुवमेंट, मॅथमॅटिक्स इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन यामध्ये काय फरक आहे. तर जी कॉन्क्रीट नाउन्स आहेत
ती आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स यामध्ये फक्त आपल्याला कल्पना, एखाद्याचा गुण किंवा भावना किंवा कृती दर्शवण्याकरता जे शब्द वापरलेले असतात ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असतात. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न दिलेला आहे पहा. कॅन यू स्पॉट ॲट लीस्ट 3 ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स इन द फॉलोइंग पॅरेग्राफ. तर खाली जो आपल्याला परिच्छेद दिलेला आहे त्यामधून 3 ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स शोधून लिहायचे आहेत. तर सुरुवातीला लक्षात घ्या, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच आपल्याला फक्त कल्पना, गुण, भावना आणि कृती हे दर्शवणारे शब्द या परिच्छेदामधून आपल्याला शोधायचे आहेत. परिच्छेद पहा. वी पुट द प्लॅन ऑफ ॲक्शन इन मोशन इमिडिएटली. वी डीड धिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. वी वॉन्टेड टू गिव मिसेस देसाई अ सरप्राईज, बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. या पॅरेग्राफमध्ये ॲक्शन, मोशन, सिक्रेट, गुड, चेंज आणि वीक हे शब्द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. कारण यामधून आपल्याला कृती, त्याचप्रमाणे भावना, गुण आणि बदल हे दिसून येतात. यानंतर खाली कॉमन नाउन्स 4 पहा. नाऊ यू नो दॅट प्लुरल फॉर्म्स ऑफ नाउन्स हॅव यस, इयस, आयस ॲट द एंड, बट द प्लुरल्स ऑफ सम नाउन्स आर फॉर्म्ड डिफरंटली. दे आर कॉल्ड इररेग्युलर प्लुरल्स. लुक ॲट द फॉलोइंग फॉर्म्स. तर या ठिकाणी काय म्हणलं आहे पहा. कॉमन नाउन्सची म्हणजे सामान्य नामाची अनेक वचनी रूपे म्हणजे प्लुरल्स ही शेवटी यस, इयस किंवा आयएस लावून होतात हे आपल्याला माहीत आहे. परंतु काही नामांची अनेकवचनी वेगळ्याच प्रकारे होतात. त्यांना अनियमित अनेकवचने म्हणजेच इररेग्युलर प्लुरल्स असे म्हणतात. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सिंग्युलर आणि प्लुरल्स याआधीसुद्धा पाहिलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल पहा, बॉय याचं प्लुरल बॉईज होते. ब्रँच याचे प्लुरल ब्रँचेस होते आणि स्टोरी याचे प्लुरल स्टोरीज होते. तर या ठिकाणी प्लुरल करताना आपण यस, इयस आणि आयएस प्रत्यय लावलेला आहे. तर हे रेग्युलर प्लुरल्स आहेत. आता आपण इररेग्युलर प्लुरल्स म्हणजे अनियमित अनेकवचनी पाहूयात. चाइल्ड, चिल्ड्रन, मॅन, मेन, वुमन, वुमेन, माऊस, माईस, फूट, फीट, लीफ, लीव्ज. तर या ठिकाणी ही जी उदाहरणे आहेत ती इररेग्युलर प्लुरल्सची आहेत. यानंतर या ठिकाणी त्यांनी तुम्हाला कलेक्ट एक्झाम्पल्स ऑफ रेग्युलर अँड इररेग्युलर प्लुरल्स ॲट लीस्ट 20 ईच म्हणजेच तुम्हाला रेग्युलर आणि इररेग्युलर प्लुरल्सची प्रत्येकी 20 उदाहरणे या ठिकाणी लिहायला सांगितलेली आहेत. तर या ठिकाणी मी काही रेग्युलर आणि इररेग्युलर प्लुरल्सची उदाहरणे दिलेली आहेत. ती काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. यानंतर 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द गिवन वर्ड्स विदिन 2 मिनिट्स. म्हणजेच आपल्याला 2 मिनटाच्या आत खाली जे शब्द दिलेले आहेत त्यांच्याशी रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत. तर या ठिकाणी लाईट, अर्थ,
टर्बन, स्लीपी आणि पिजन्स या शब्दांशी रिलेटेड वर्ड 2 मिनिटाच्या आत लिहायचे आहेत. त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे पहा लाईटचं. लाईटशी रिलेटेड वर्ड ब्राईट, स्टार, डे आणि बल्ब. तर याचप्रमाणे आपण अर्थ, टर्बन, स्लीपी आणि पिजन्स या शब्दांशी रिलेटेड वर्ड लिहूयात. पुढे तुम्हाला काही रिलेटेड वर्ड्स लिहून दिलेले आहेत. ते काळजीपूर्वक वाचा आणि लिहून घ्या.